डाकू रॉकेट लावती चक्क म्हणजे गडबड होणार. हे बघा झाली. डायरेक्ट शेजारच्या घरात रॉकेट. आणि आता म्हणते मी नाही लावलं. हे बघा, दिवाळी असो किंवा दसरा, माझं तर काही काम संपत नाही. तेवढ्यात दोन भाऊ आला आणि मला म्हणतोय चल की गावाला. लय जाऊ वाटत होतं पण काय करावं. पोहे खाल्ले आणि गप बसलो. म्हणलं दिवाळी झाल्यावर जाऊ. चला मग तोपर्यंत गाडी धू 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 धू. जोपर्यंत डाकूला परेशान करत नाही तोपर्यंत माझा तर काही दिवस जात नाही बघा. कसं आहे, मस्ती तर करायलाच पाहिजे, हाय का नाही हो पप्पा? पप्पा म्हणले थांब मला हार करू दे. मायला रांगोळी तर लयच भारी काढली राव. अच्छा, अर्धी आहे होय. दिवाळीत कसं रांगोळी फटाके हे लागतातच, पण मी काय जास्त फटाके आणले नाही, मला उडवायला नाही आवडत. मग ते फटाके असो किंवा पैसे. आई म्हणले हाँ हाँ 25 वर्ष काय दिवे लावलेस, हे तरी लाव. फिर उसके बाद फटाकों का सिलसिला जारी हो गया. कोई रॉकेट लगा रहा है, कोई बम फोड़ रहा है. फिर आ गई हमारे डाकू की बारी. म्हणलं अगं पावसाळ्यात पाऊस कमी पडला होता का, तू पाऊस लावलास असं कसं? म्हणलं दिवाळी आहे तर थोडा डान्स तर व्हायलाच पाहिजे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.